हॅलो एव्हरीवन. आज आयांश आणि दिवांश आले आहेत ऑफिसमध्ये स्पेशली आलेले ते थोड्या वेळासाठी, एक 15 ते 20 मिनटासाठी, बिकॉज ऑफ की त्यांना तिथे कॅट आहे, कॅटचं छोटंसं पिल्लू आहे, ते बघायचं होतं. ते त्या पिल्लूला आतमध्ये घेऊन आले. नंतर ते पिल्लू खूप ओरडत होतं, त्याला बाहेर जायचं होतं, म्हणून आयांशने डोर असा ओपन केला आणि त्याला बाहेर पाठवलं. सो त्यानंतर घरी गेले ते. त्यानंतर आम्ही इव्हिनिंगला आलो गार्डनमध्ये. गार्डन हे आमच्यापासून जवळच आहे. सो त्या गार्डनमध्ये आयांश विवांसला आम्ही सायकल ही अजून त्यांना परफेक्ट अशी चालवायला येत नाही, तो सायकल शिकवली. आफ्टर दॅट बॅडमिंटन आम्ही खेळलो तिथे. बॅडमिंटन ॲक्च्युली मी आणि हस्बंड पण खूप खेळलो. सो रोज इव्हिनिंगला बॅडमिंटन आम्ही खेळतो आहे, बिकॉज हे बॅडमिंटन आलेलं आयांशच्या बड्डेला गिफ्ट. सो तेव्हापासून रेग्युलरली आमची ड्युटी आहे की बॅडमिंटन रोज खेळायचं, बिकॉज आयांशला पण बॅडमिंटन खूप आवडतं रोज खेळण्यासाठी. सो आमची ही एक्सरसाइज होती, त्यामुळे आम्हीही रोज बॅडमिंटन जेवल्यानंतर या फिर असं इव्हिनिंगला येतो. आज आयांश विनाजला स्कूलला सुट्टी होती म्हणून इव्हिनिंगला आलो. त्यानंतर आम्ही गेलो आमच्या एका फ्रेंडकडे. तिथेही आम्ही बॅडमिंटन खेळलो, बिकॉज तिथे पॉसिबल नाही झालं व्हिडिओ काढणं, त्यामुळे ते राहिलं. सो आम्ही गेलेलो फ्रेंडकडे आणि तिथून नंतर बॅडमिंटन खेळून आम्ही पुन्हा आलो रिटर्न आमच्या घरी. आणि घरी आल्यानंतर आम्ही आज बनवले चिकन तंदुरी. त्यासाठी मी हे चिकन घेतलेलं आणि चिकनमध्ये तुम्ही बघाल तर मी दही टाकलेलं, निंबू आणि मीठ असं मिक्सचर करून ठेवलेलं. सो त्यानंतर त्यामध्ये मसाला टाकला, हा तंदुरीचा चिकन तंदुरी मसाला आहे तो टाकलेला. पण आम्हाला सगळ्यांना भूक लागलेली, तो ॲटलिस्ट मिनिमम 1 to 2 आवर्स त्याला मॅरिनेट करून ठेवायचं असतं, पण मला पॉसिबल नाही झालं, खूप भूक लागलेली आम्ही. सो एक हार्डली 5 मिनिट आम्ही हे केलं असेल आणि 5 मिनिटानंतर आम्ही डायरेक्टली ते एअर फ्रायरमध्ये टाकलं. सो एअर फ्रायरमध्ये ही तंदुरी आम्ही बनवलेली, खूप अतिशय अप्रतिम झालेली. पण नेक्स्ट टाईम आम्ही नक्कीच हे 1 या 2 आवर्स मॅग्नेट करून आम्ही त्यामध्ये ठेवू. आणि इथे स्पेशली बनवलेलं सलाड, त्यासाठी कोबी आणि कांदा मिक्स करून त्यामध्ये तंदुरीचा थोडासा मसाला, थोडंसं लाल तिखट आणि निंबू आणि थोडा चाट मसाला असं टाकून मिक्स असं सलाड बनवलेलं, तेही खूप छान झालेलं सलाड. सो अशा प्रकारे आमचा तंदुरी ही आमची रेडी झालेली इकडे. आणि इकडे मी लावलेला राईस. सो ही बघू शकता तुम्ही तंदुरी अतिशय छान झाली. ही थोडीशी अजून आणि एकदम अशी तुम्ही बघाल तर खूप टेस्टी झालेली. आणि तिला मी थोडंसं पुन्हा अजून एकदा 5 मिनटासाठी एअर फ्रायमध्ये ठेवलं. सो अशा प्रकारे आमचा हा डिनर झाला. सो बाय, थँक्यू.